सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार 19 ऑगस्ट 2020 म्हणजे भारतीय सौर 27 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942. भाद्रपद महिना, शुक्ल पक्ष, प्रतिपदा तिथी. आजचा विचार: कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. रसिकहो, एक छोटेसे निवेदन आहे. ॲबनॉर्मल होम सादर करत आहेत नुपूर तरंग हा कथ्थक आणि जलतरंग सोलो आणि जुगलबंदीचा कार्यक्रम. रविवार दिनांक 23 ऑगस्ट रात्री 8 वाजता. बुक माय शो या चॅनलवर नक्की ऐका. सादर करणार आहेत पंडित मिलिंद तुळाणकर जलतरंग आणि पंडित राजेंद्र गंगाणी कथ्थक नृत्य. त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत पंडित फतेहसिंग गंगाणी आणि पंडित रामदास पळसुली. डोनेशन पासेस आणि वर्ल्ड बुकिंगसाठी संपर्क करा 9949700611. धन्यवाद. चला तर मग काव्यरंग या कार्यक्रमात शब्दातून छायाचित्र पाहूया. नमस्कार, मी शिल्पा देशपांडे. काव्यरंगमध्ये आपलं स्वागत. आज 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन. दृश्य जशीच्या तशी तर उमटत नाहीतच छायाचित्रात, पण उमटलेली दृश्यही वेगवेगळी दिसतात वेगवेगळ्या नजरांना कवितेच्या अर्थासारखी. वेगवेगळी दिसतात वेगवेगळ्या नजरांना कवितेच्या अर्थासारखी ती पोहोचवतात प्रत्येक पाहणाऱ्या नजरेला आकलनाच्या नव्या तिठ्यावर. ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांच्या आकलनाच्या नव्या तिठ्यावर या छायाचित्र कविता संग्रहातील हे शब्द. आज 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन आणि त्याच दिवशी ई प्रकाशन ई साहित्य प्रतिष्ठानचा हा काव्यसंग्रह माझ्यापर्यंत पोचावा हा साहित्ययोग खूप सुंदर वाटतोय. आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचं छायाचित्रण प्रतिबिंब शब्दांच्या रूपात दाखवणं हे आसावरीताईंच्या कवितेला अवगत आहे. त्यामुळेच शहरी स्त्रियांची आधुनिकता आणि परंपरा यामधील होणारी कसरत त्या आपल्या आकलनाच्या चक्षुने टिपून कवितेत प्रतिबिंबित करतात. छायाचित्र म्हणजे अनंत काळाच्या प्रवाहातला एक थेंब. छायाचित्र म्हणजे अनंत काळाच्या प्रवाहातला एक थेंब चौकटीत पकडून ठेवणं. थेंबातल्या प्रतिबिंबात मावतं तेवढंच उतरतं छायाचित्रात, पण केवळ एक चौकट देऊन पूर्णतेचा सुखावणारा अनुभव देतं ते नजरेला आणि दृश्यालाही. ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांच्या कविता नुसत्या शब्दबंबाळ नसून आशयघन वाटतात. कुठेतरी व्यवहारी तर कुठे स्त्रीत्वाचा अभिमान बाळगणाऱ्या, कधी परंपरांना रीतिरिवाजांना प्रश्न करणाऱ्या तर कधी स्त्रीत्वाचा अर्थ उमगणाऱ्या. स्त्रियांना मर्यादेबरोबरच सामर्थ्य मिळाले आणि त्यामुळे संकटांना सामोरे जाताना त्या धैर्यानं कृतिशील राहतात. आणि अशा स्त्रिया आपण समाजात पाहत असतो. त्यांच्याविषयी त्या म्हणतात, कुणी मांडले मोडले तरी उभ्या ताठ, घट्ट धरून ठेवती जगण्याचा काठ. जाणीवा नेणीवांचा उत्तम आणि संवेदनशील प्रदेश म्हणजे आसावरीताईंच्या कविता. कोमलतेबरोबरच त्याच वळणावरील तिच्या सामर्थ्याच्या घट्ट मातीत त्यांची कविता रुजते आणि मग त्याच आकलनाच्या काठावर जीवनातील द्वंद्व आपण सहजतेनं समजलं जातं आपल्याकडून. जीवनातील द्वंद्व सहज समजलं जातं तर स्त्री पुरुष द्वंद्वांना का प्रश्नचिन्ह असा सवालही त्यांची कविता करते. त्या म्हणतात, स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून का तिनंच पेलावं स्त्रीत्व. कळायला हवं पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ. कळायला हवं पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ. स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही.
स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही. स्त्री असणं म्हणजे सर्जक आनंदाचा शोध घेत जगवणं, जतन करणं. सर्जक आनंदाचा शोध घेणं, जगवणं, जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश, रेखांश. रोखून धरणं महायुद्धाच्या शक्यता. स्त्री असणं म्हणजे सहवेदना, प्रेम, तितिक्षा. पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण. जशी स्त्री निभावते सहज पुरुषपण. जसे स्त्रीत्वाचे सहजपण सर्वांना लागू असायला हवं, तसंच नात्यामधील द्वंद्वही ते सहज स्वीकारतात. त्या म्हणतात, माझे आकार तुला देऊ करावेत, तर तुझं आकर्षणं संपतच नाही. तुझ्या आकारात सामावून जावं म्हटलं तर माझं फुलणं मिटतच नाही. स्वतःच्या कवितेला आशयाची स्मारकं असंही त्या म्हणतात. ही अक्षरं नाहीत, हे शब्द नाहीत, या कविता नाहीत. ही अक्षरं नाहीत, हे शब्द नाहीत, या कविता नाहीत. मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्यसीमेवर अस्तित्व भान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही. उभ्या आडव्या रेषा, काही बिंदू, काही वळण आणि बरचसं अवकाश यांनी घडवलेली आहेत. आणि अगदी तंतोतंत आशयाची स्मारकं हे त्यांचं विधान कवितेला लागू पडतंय. कवितेशी ओळख तशी त्यांची उशिरा झाली, पण जेव्हा झाली तेव्हा वेगळा दृष्टिकोन घेऊनच त्यांची कविता कागदावर उमटली. त्यांची पहिली कविता राधेचे स्वगत, जी प्रेमाची उदात्त करणारी पहिली कविता. राधा म्हणते, पंचमहाभूतांच्या जाळ्यात अडकलेली मी, नेणिवेतून जाणीवेत येऊ कशी. जाणीवेत असलेल्या तुला चर्मचक्षुने पाहू कशी. नाही रे अजून सुटलं कोडं, प्रत्यक्ष येऊन समजव ना थोडं. देहधारी तुझीच अधिक ओळख पटेल. आणि मग कोड सुटेल. कविता उशिरा आली आणि आयुष्याचे सगळे रस घेऊन आली. नेणिवा घडत गेल्या. अनुभवातून, डोळस दृष्टीतून प्रत्येक घटना यांचं द्वंद्व कवितेत उमटत गेलं. तरीही त्या म्हणतात, कवितेला नसावे कोणाचे नाव. कवितेविषयीचे चिंतन त्या करत म्हणतात, कवितेला तर नाहीच, कवितेखाली पण नसावे कोणाचे नाव. कवितेखाली नसावे कोणाचे नाव. नसावे तिला कुठल्याच संदर्भाचे आवरण. नुसते रुळावे ओठांवर आपल्या सहज लयीत. जात्यावर म्हटल्या जाणाऱ्या अनाम ओवीसारखे असावे तिने अलिप्त निरामय एखाद्या शांत सरोवरासारखे. जितकी भेदक नजर जाणवावेत, तितकेच खोलातले आशयाचे तरंग. थेट स्पर्शावी तिने मनातल्या संदिग्ध आशयाला. थरथरावे काही खोलवरचे, अक्षरातून उठून घर करावे मिटलेल्या काळजात. उमलावीत भावफुले सगुण रूपात. शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव.
शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव. कवितेला तर नाहीच, कवितेखालीही नसावे कोणाचे नाव. कवितेखालीही नसावे कोणाचे नाव. धन्यवाद.